नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भय आणि भीतीचं रहस्य काय आहे ते जाणून घेणार आहोत। भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलंय जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा अर्थ कळल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही। तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात। हतो वा प्र्यापस्सी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम। गीतेच्या या श्लोकामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला भीती किंवा भय याबद्दल सांगितले। भीती दूर करूनच प्रत्येक कामामध्ये काम करणं गरजेचं असतं असं श्रीकृष्ण सांगतात। या श्लोकाचा पूर्ण अर्थ आणि त्याद्वारे भगवंताला काय सांगायचंय चला जाणून घेऊयात। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जर तू युद्धामध्ये मारला गेलास किंवा मरण पावलास तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल, आणि जर तू विजयी झालास तर तुला पृथ्वीवरील ऐहिक सुखांची प्राप्ती होईल। म्हणून हे कुंतीपुत्रा, युद्धासाठी दृढ निश्चय कर। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रेरणा देत आहेत की युद्धाचा परिणाम काहीही झाला तरी तू सर्व प्रकारची भीती आपल्या मनातून काढून टाक, कारण तू जिंकलास तर हे राज्य आणि याची सर्व ऐहिक सुख तुझी होतील, आणि जर तू हरलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल। त्यामुळे युद्धाच्या परिणामांची चिंता न करता निर्भयपणे तू शत्रूंचा सामना कर। खरं तर आपण या सर्वांनी या श्लोकातून शिकायला हवं, कारण ही भीती आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मक विचार निर्माण करते। ही भीती बरेच वेळा आपल्या यशाच्या मार्गात एक मोठा अडथळा ठरते, कारण घाबरलेली व्यक्ती कधीही आपलं ध्येय साध्य करू शकत नाही। कोणतंही कार्य समोर आलं तर तुम्ही घाबरू नका, सकारात्मक विचारानं पुढे जा। तुम्ही जे काही करत आहात ते उत्तम आहे आणि त्यात तुम्हाला यश मिळेल असा विचार करा। तुम्ही घाबरलात तर तुम्ही काहीच करू शकत नाही हे लक्षात ठेवा। अनेक वेळा तुम्हालाही हा अनुभव आलेला असेल की कधीतरी तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल इतकी भीती निर्माण होते की काम पूर्ण करत असताना तुमच्या भीतीमुळे एखादी चूक तुम्ही करता आणि ते काम बिघडून जातं। या भीतीमुळे मनामध्ये अनिश्चितता निर्माण होते आणि तुम्ही स्वतःच्या योग्यतेवरतीच शंका घेऊ लागता। ज्या दिवशी तुम्ही मनातील ही भीती काढून टाकता आणि परिणामांची चिंता न करता आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही यशस्वी होता। भीती आपल्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू देत नाही। भीतीमुळे आपल्या यशाच्या मार्गावरती इतक्या शंका निर्माण होतात की आपण त्यानं प्रभावित होऊ लागतो, आणि म्हणूनच भगवंत आपल्याला सांगतात की भीती, भय हे मनुष्याचे शत्रू आहेत। त्यांना आपल्या मनातून, आपल्या आयुष्यातून काढून टाकल्यानंतरच आपलं भलं होणार आहे। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं भगवद्गीतेतील हा एक श्लोक आणि त्याचा एवढा गहिरा अर्थ भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितला। यामध्ये तुम्हाला भीतीचं रहस्य काय आहे ते नक्कीच कळालं असेल। तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।